संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने उलटले आहेत. मात्र अद्यापही यातील एक आरोपी फरार आहे आणि काही विविध मागण्यासाठी हे जे गावकरी आहेत ते उद्यापासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. मात्र आज या गावातील काही शिष्टमंडळ तयार केलेलं यांना जे बीडचे पोलीस अधीक्षक आहेत कावत यांनी देखील या शिष्टमंडळाला बोलवलेलं आहे. नेमकी काय त्यांची चर्चा होणार आहे ते आपण जाणून घेणार आहेत. माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत. उद्याचं जे अन्नत्याग आंदोलन आहे, जे गावकऱ्यांना जे न्यायाच्या भूमिकेमध्ये हा जो आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे, त्याच्यावर काही निर्णय किंवा त्यांची काही माहिती असेल त्यांच्याकडे किंवा त्यांना काही चर्चा करायची असेल त्या संदर्भात आम्हाला त्यांनी बोलवलं आहे. गावकरी आणि मी स्वतः आम्ही 12:30च्या दरम्यानमध्ये इथून निघत आहोत आणि जे एस.पी. साहेब आम्हाला काय बोलतील त्यावर आम्ही जे काही दिशा आहे पुढची ते ठरवणार आहोत. त्यांनी काय याच्यावर उपाययोजना केलेल्या आहेत ते देखील बघणं आपल्याला महत्त्वाचं आहे आणि ते बघून आपण पुढची दिशा ठरवणार आहोत. काय नेमकं कसं स्वरूप असणार आहे उद्याच्या आंदोलनाचं? इथं जेवढी बसायची व्यवस्था आहे या ठिकाणी, त्या ठिकाणी सगळे लोक इथं गावातले, मी स्वतः इथं बसेल आणि हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन चालू राहील आणि जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीची परिपूर्णता होत नाही तोपर्यंत हे चालू राहील. एकंदरीत त्या दिवशी देखील या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आलेले होते आणि त्यांनी देखील म्हणले होते की मी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. दादांना इथं उपस्थिती दादांची होईल तिथं, पण दादा अगोदरच जे आंदोलन आहेत त्यावर त्यांचं शरीर कमकुवत झालेलं आहे. शरीर त्यांचं साथ देत नाही जास्त, म्हणून आम्ही त्यांना विनंती केली आहे त्या दिवशी पण आणि आता देखील करणार आहोत की तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हा, परंतु आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी नका हो. सुरेश दास येणार आहेत का? नाही, अजून काही त्याचा अंदाजा नाही आहे, येतील. एकंदरीत त्यांचं असं म्हणणं होतं ज्या दिवशी त्यांनी इथं तुमची भेट घ्यायला आलं त्या दिवशी की ते मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि होईल तेवढं तुमचं जे आंदोलन आहे ते आंदोलन करू नका अशी देखील त्यांनी साथ घातलेली होती. नाही, ते अजून तसा निरोप काही आलेला नाही किंवा त्यांच्याशी त्यांची काय चर्चा झालेली आहे हे अजून आम्हाला माहीत नाही, पण ज्यावेळेस आम्हाला कळेल तेव्हा आम्ही पुढचा निर्णय घेऊ. काय मागण्या असणार आहेत तुमच्या मुख्य मागण्या ज्या उद्याच्या अन्नत्याग आंदोलन? जे फरार आरोपी आहे त्याला लवकर जेरबंद करण्याची मागणी आहे, फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी आहे, ही सगळी केस अंडर ट्रायलमध्ये चालण्याची मागणी आहे. या सगळ्या अशा प्रकारच्या 7-8 मागण्या आहेत, त्या आमच्या पूर्ण करण्यासाठीच हे अन्नत्याग आंदोलन असणार आहे. तर एकंदरीत हे होते धनंजय देशमुख आणि उद्या कशा स्वरूपाचं आंदोलन असणार आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. रोहिदास हातागळे, मुंबई तक, मासाजोग, बीड.